चर्चा होईल का नाही मला माहित नाही, पण मला आता अंमलबजावणी पाहिजे, कारण पोराचे ॲडमिशन आहे. मला पुऱ्या व्हॅलिडिटी पाहिजे, केसेस ते सगळे मागं पाहिजे, 17 संस्थांचा JR पाहिजे. मी हटत नसतो, मी भेद महाराष्ट्रात मानत नाही, एकाही मागणी सुट्टी नाही. त्यांनी 30 मे पर्यंत सरकारनं मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करून सगळे प्रमाणपत्र वाटप करून टाकावं राज्यातले, आहेत तेवढे विषय संपून टाकावं. मागे तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि तुम्हाला जीवे मारण्याच्या धमकीचे पुरावे पोलिसांना दिले होते, त्यामध्ये काही लोकांना अटक देखील झाली. ह्याचं प्रकरण आता झालं काय होईल. आपण काय सांगितलं होतं मीडियाला त्या दिवशी, मी मीडियाला साक्ष ठेवतो असं बोललेलो आहे, माझे शब्द आहेत. आणि माझा समाज ह्यो तिथं होता, समाजाच्या दरबारात सिद्ध झालेलं आहे. मला मारायचं ठरलं म्हणून पोलिसांनी केस करा नका करू, उद्या सोडून द्या, सकाळी जामीन करा, नाही तर धरून नका आणू, माझ्या दरबारात झालेलं आहे. मला काय उत्तर द्यायचंय ती मी योग्य वेळेवर देईन. मी असं सांगितलेलं आहे. मी त्या तपासात काय चाललं बघत नाही, कोणाच जामीन झाली बघत नाही. कारण मी काय म्हणतो की जालना आणि बीड दोन्ही जिल्ह्यातला आमचा समाज पुरे वळीत येत, पूर्ण वळीत येत असे नामवंत लोक होते. त्यांच्या समोर ठरलेलं आहे, झालेलं आहे की हो असं असं ठरलं होतं. इकडं तुम्ही किती खोटा बोला हो, माझा समाज साक्षीदार आहे. उद्या तुम्ही कोर्टातून सोडता, तुमच्या मागं मंत्री आहे सरकारमधले, तुम्हाला ते सोडील नाही सोडील ते काय त्याच्याशी नाही मला देणं घेणं. इथं सिद्ध झालंय, तुम्ही अटक करा नका करू, सजा द्या नका देऊ. इथं समाजात तुम्ही बोललात, हे कोर्ट माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे. ते मॅनेज होऊन ते जाणं, कुणी अधिकाऱ्यांनी सोडून दिलं, तपास व्यवस्थित न करणं, ते कुठाने करणं, त्याची मला मी त्यात नाही पडत. त्यामध्ये आणखी काही पुरावे घेणार होता व्हिडिओ त्यांना त्याच वेळेस दिले, ते त्यावेळेस दिले त्यांना सगळं त्यांच्याच मोबाईलमध्ये, आणि सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांनीच घेऊन ठेवलंय. एवढं असून त्यांना काय करायचं ते करतील, आम्ही आमचं ठरू वेळ आलं. चलो धन्यवाद. तेव्हा 30 तारखेपासून आंदोलन करण्यावर मनोज जरांगे हे ठाम आहेत. आणि याशिवाय ज्या माझ्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारनं 30 तारखेपर्यंत पूर्ण कराव्यात. जर पूर्ण केल्या नाहीत तर ते आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता सरकारकडनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत याकडे. याशिवाय मराठा उपसमिती बरखास्त करावी अशी मागणी देखील जरांगे यांनी केलेली आहे. चर्चेसाठी दारं खुली आहेत, मात्र अंमलबजावणीसाठी देखील दिवस पुरेसे सरकारच्या हातात असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी जरांगेंकडनं काय पावलं उचलली जात आहेत, सरकार दरबारी काय हालचाली केल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्समधून. मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल. अंदमानच्या समुद्रासह बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापला. विजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद. ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडील वारे सक्रिय. पुढील 3 ते 4 दिवसात आणखी पुढे सरकण्यास पोषक वातावरण. हवामान विभागाची माहिती. देशात पावसाचे वेध लागलेले असताना एल निनोचं सावट आणखी गहिरं. एल निनो जूनमध्ये सक्रिय होण्याचा अमेरिकेच्या CPC सेंटरचा अंदाज. संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात वेगानं वाढ. CPCची माहिती. जूनमध्ये एल निनो येण्याची शक्यता आता 82%. कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाचं सावट. काळंबा धरणातील पाण्यात यंदा कमालीची घट. धरणात सध्या फक्त 4.5 TMC पाणीसाठा शिल्लक. यापुढील धरणातील 3 TMC पाणीसाठाच वापरता येणार. गेल्या 2 दिवसात उच्चांक गाठणाऱ्या सोने चांदीच्या दरात काहीशी घसरण. कालच्या तुलनेत सोनं प्रतितोळा 1,000 स्वस्त. आजचा सोन्याचा भाव प्रतितोळा 1,56,500 रुपयांवर, तर चांदीच्या दरात प्रति किलो 3,000ची घसरण. चांदीचा आजचा भाव प्रति किलो 2,63,000 रुपयांवर.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा आंदोलनाची घोषणा. 30 मे पासून जरांगे आमरण उपोषण करणार. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्याचा इशारा. कुणबी प्रमाणपत्र द्या अन्यथा सरकार